हरे कृष्णा. सगळ्या भक्तांचं स्वागत आहे आजच्या आपल्या कार्यक्रमामध्ये. तर आज सत्संगाचा विषय असणार आहे जीवनाचं ध्येय काय आपले. बऱ्याच वेळा आपण जीवन जगत असतो, अध्यात्मामध्ये येत असतो, थोडंफार अध्यात्म करण्याचा प्रयत्न करतो, पण वास्तविक जीवनाचं ध्येय काय हे आपण विसरून जात असतो. जसं तुम्ही सकाळी बॅग घेऊन निघताना तुमचं ध्येय असतंय, तुमचं ध्येय असतंय ऑफिसला जाणं, एका पुरुषाचं किंवा स्त्रीचं नोकरीच्या ठिकाणी. तसं पिशवी घेतात, मार्केटमध्ये जाणं म्हणजे भाजीपाला घेणे ध्येय असतं, कपड्या दुकानावर जाणं ध्येय असतं, तिथे कपडा घेणं, गाडी जेव्हा पेट्रोल पंपवर घेऊन जातात तेव्हा पेट्रोल भरण्याचे ध्येय असतात. तसंच आपलं जीवनाचं ध्येय काय हे आपल्याला क्लिअरिटी पाहिजे. बऱ्याच वेळा अध्यात्मामध्ये लोक येतात, भक्ती करतात, पण त्यांच्या ध्येयाच्या प्रति क्लिअरिटी नसते. कोणी पुण्य प्राप्त करण्यासाठी येतंय, बाबा मी थोडं प्रवचन ऐकलं की मला पुण्य भेटल. कोणाला समाजातून बाहेर निघण्यासाठी प्रवचन ऐकत असतो, कोणाला भौतिक इच्छा असाय काहीतरी, किंवा मी एवढं केलं तर मला नाही का त्याच्या बदल्यामध्ये काहीतरी फळ पाहिजे असते. इच्छा आकांक्षा घेऊन नाही का तो अध्यात्म करीत असतो. किंवा काही जण विरंगुळा म्हणून किंवा नवीन काही गोष्ट ऐकायला भेटतील, मनोरंजन म्हणून येत असतात. ह्या तर सगळ्या बाह्य गोष्टी आहेत. पण पहिला प्रश्न असा किंवा पहिलं तत्व असेल की तुम्ही आध्यात्मिक जीवनाचं तुमचं ध्येय पहिले तुम्ही ठरवा की मी इथं कशासाठी येतो. आणि जेव्हा तुमचं ध्येय जर स्पष्ट असेल, त्या स्पष्ट ध्येयानुसार तुम्ही कार्य करता. जसं रस्त्याने तुम्ही गाडी चालत असताना तुमचं जर ध्येय क्लिअर नसेल तर तुम्ही किती स्पीड वाढवला तर अर्थ नाही. त्या गंतव्याच्या पहिले गंतव्य जर फिक्स असेल तर त्या गाडीचा स्पीड तेवढा वाढला पाहिजे, म्हणजे बराबर त्या ठिकाणी तुम्ही पोहोचेल. तसंच भक्ती करताना किंवा अध्यात्म करताना तुमचं गंतव्य जर चांगलं क्लिअर असेल त्यानुसार तुमची गाडी पळेल. नाही तर बऱ्याच लोक येतात सत्संगामध्ये, पण ध्येय क्लिअर नसल्यामुळे त्यांच्या गाड्या कशा चालू कुठेतरी जेवढं केलं, स्लो काय फास्ट काय. पण पहिले स्पष्ट ठरवा की मी आध्यात्मिक जीवनासाठी कशासाठी आलोय. त्याचं उत्तर आहे भगवत प्राप्तीसाठी. आणि जेव्हा भगवत प्राप्ती किंवा भगवत प्रेमाला प्राप्त करायचं असेल, भगवंताला प्राप्त करायचं असेल, तर ते जर ध्येय असेल, मग त्या ध्येयासाठी आपण नाही का भौतिक जगाच्या कोणत्याही गोष्टीच्या मागे लागणार नाही. आणि याचं चांगलं उदाहरण आहे महाभारतामध्ये, जेव्हा पांडवांचं युद्ध ठरलेलं होतं, पांडव आणि कौरवांचं, आणि पांडव कौरवांचं ठरल्यानंतर युधिष्ठिर महाराजाने अर्जुनाला पाठवलं भगवान कृष्णाकडे, जा आणि त्याच्याकडून काहीतरी मदत घे. अर्जुन गेला आणि गेल्यानंतर पाहिलं की भगवंत झोपलेले, तर ते कुठं बसायचं, तर झोप तर मोडता येणार नाही. तर भगवंताच्या चरण कमलावर अर्जुन बसला आणि बसल्यानंतर तो भगवंताच्या सौंदर्याचं अवलोकन करू लागला, भगवंताचं दर्शन घेऊ लागला. आणि बघत होते की भगवंत किती सौंदर्यवान आहेत, किती रूपवान आहेत, त्याचे गुण किती आहेत. आणि भगवंत योग निद्रेमध्ये येतात. भगवंत आपल्यासारखे रजगुण तमगुण झोपत नाही, खराटे मारत नाहीत. भगवंत सत्वगुणामध्ये होईल आणि त्यांना अंतर्यामी असल्यामुळे सगळं कळत. त्याच वेळेस कौरवांच्या बाजूला किंवा साक्षात दुर्योधन आला होता आणि आल्यानंतर त्यानं पाहिलं की अर्जुन तर बसलेला आहे, पण त्याचा अहंकार अभिमान एवढा मोठा होता की कुठं बसायचं, तो भगवान कृष्णाच्या उशाजवळ जाऊन बसला. आणि बराच वेळ झाल्यानंतर भगवंत उठले आणि म्हणले, अरे पार्थ कधी आलास तू. त्यावेळेस कारण समोर उठल्यानंतर माणूस जेव्हा उठतो तर समोर पहिले काय बघतो, समोरच्या व्यक्तीला. त्यावेळेस दुर्योधन काय होता, मला द्वारकाधीश मी पण आलो. द्वारकाधीश म्हणण्याचं कारण काय माहिती दुर्योधनाचं, हे ऐश्वर्यशाली. आणि मी तुमच्यासाठी मनुष्य जेव्हा कोणतं उच्चारण करतो कोणा शब्दावरून, त्याच्यावर ठरवतं की त्याची काय इच्छा आहे कशी. म्हणजे द्वारकाधीश म्हणजे तुम्ही ऐश्वर्याचे भंडार आहात, मी पण आलो. अच्छा तुम्ही पण आले, काय येण्याचं कारण काय दोघांचं. तर दोघांचं कारण त्यांनी सांगतात की बाबा भगवंत आम्ही युद्ध ठरलं, तुम्हाला सगळं माहिती आहे आणि आम्हाला तुमच्याकडून मदत पाहिजे. तर भगवंत त्यावेळेस म्हणतात की अर्जुन पहिला छोटा आहे, मी पहिले अर्जुनाला निवड देतो, पण या युद्धामध्ये हे नात्या संबंधामध्ये युद्ध आहे, त्याच्यामुळे मी कुठे भाग घेणार नाही. मी निहताश आहे, मी अस्त्र शस्त्र काही उचलणार नाही, मी सोबत राहील. तर त्यामुळे मी पहिली संधी कोणाला देतो, अर्जुनाला देतो.
अर्जुन म्हटला की भगवंता तुम्ही मला पाहिजे. आणि जेव्हा अर्जुनानं निवडलं भगवंताला तेव्हा दुर्योधनाच्या मनामध्ये एवढा आनंद झाला की ते उत्साह त्याला दिसत नव्हता. म्हणजे द्वारकाधीश मला नारायणी सैन्य देऊन टाका, मी जातो. आणि निघून गेल्यानंतर तो नारायणी सैन्य घेऊन गेल्यानंतर भगवंत म्हटले अर्जुनाला, तू वेडा गाभाडास का काय? युधिष्ठिर महाराज तुला ह्याच गोष्टीसाठी पाठवलं, युद्धामध्ये मी हा तर काय कामाचा आहे? तिथे युद्ध महत्वाचे आहे, सैनिक महत्वाचे, त्यांना सोडून तू मला का निवडलं? त्यावेळेस अर्जुन म्हणतो भगवंता तुम्ही जर असेल ना या जगातल्या मी सगळ्या गोष्टीला पराजित करू शकतो. ब्रह्मा, शिवजीला, इंद्र, चंद्र हे सगळे देवतीतांना पराजित करण्याची ताकद आहे. तुम्ही मला पाहिजे. कारण अर्जुनाचं ध्येय भौतिक गोष्टी नव्हत्या तर साक्षात भगवंत होते. आणि दुसरी मेंटॅलिटी दुर्योधनाची आहे, तो भगवंताकडे गेला पण गेल्यानंतर त्याच्या जीवनामध्ये ध्येय काय होतं? भगवंत नकोय, काय पाहिजे? भगवंताची शक्ती पाहिजे. त्यामुळं त्याच्याकडे जरी शक्ती होती पण तरी तो त्याच्या जीवनामध्ये काय झाला? पराजित झाला. आणि इकडे अर्जुनाकडे भौतिक शक्ती नव्हती, साक्षात भगवंत होते, तरी तो विजय झाला. म्हणून तसंच आध्यात्मिक जीवनामध्ये आपली क्लिअरिटी असेल, भले बाह्य गोष्टीच्या मागे न लागता आपण जर भगवंत मागितले तर भगवंत आपल्याला प्राप्त भेटेल. जसे एका गावामध्ये 3 सज्जन व्यक्ती होते, त्याने एक मोठं कार्य केलं आणि ते कार्य पाहून तो राजा एवढा प्रसन्न झाला आणि म्हटला की अरे एका सैन्यपतीला पाठवून जाऊन त्यांना तिघांना बोलू. तिघं आले आणि म्हटले की मी तुमच्या कार्याने एवढं प्रसन्न झालो, तुम्हाला काय वरदान मागायचं मागा. पहिला जो व्यक्ती होता तो म्हणाला साहेब मी बेरोजगार आहे, मला नोकरी द्या. दुसरा मला ठीक आहे तुला आजपासून नोकरी माझ्याकडे सैन्यपती म्हणून. दुसरा तो मग तुम्हाला घर बांधून द्या, मला घर नाही राहिलं. ती म्हणे चल तुला घर बांधून दिला. तिसरा म्हणतो की महाराज तुम्ही माझ्या घरी जेवायला या. म्हणे तुमच्या घरी जेवायला? म्हण ठीक आहे तुझ्या घरी जेवायला. ते म्हणले बघा याच्या घरी जेवायला जायचंय. तर सैन्यपती म्हणले महाराज तो एकदम निर्धन व्यक्ती जेवायला जा. म्हणले त्याच्याकडे जेवायला जायचं असेल तर मोठा महल बांधा. ठीक आहे, मोठा बन बांधला, त्याच्याकडे जाण्यासाठी रस्ता बांधा. आता त्याचं माझं लेवल आहे, मला त्याच्याकडे जेवायला जायचं असेल तर त्याला मोठं पद देऊन टाका. पद दिलं तर धन बी पाहिजे ना, माझं लेवल झाली पाहिजे, याला धन बी देऊन टाका. म्हणजे घर बी दिलं, महल बांधून दिला, रस्ते बी बांधले, नोकरी मोठ्या पदाची दिली आणि त्याबरोबर त्याने काय दिलं? धन बी दिलं. या तिघापैकी हुशार कोणता? पहिला का दुसरा का तिसरा? तिसरा कस काय हुशार? त्याने जेवायला बोलवलं तर सगळ्या जेवायला म्हणजे राजाला जेवायला बोलवलं तर सगळ्या गोष्टी आल्या, पण दोघांनी 2 गोष्टीमध्ये लिमिट राहिले. तसंच भगवंताकडे जाऊन आपण घर, गाडी, बंगला मागू म्हणजे आपलं ध्येय क्लिअर नाही. आपण काय करतो त्याच गोष्टी म्हणतो. पण डायरेक्ट भगवंताला मागितलं तर भगवंताबरोबर लक्ष्मी पण आपल्या सोबत येते, आपल्याला इकडे तिकडे जाण्याची गरज नाही. हे जर ध्येय क्लिअर असेल तेव्हा आपण या गोष्टी चूज करू शकतो. म्हणून जेव्हा दुसरं उदाहरण रामायणामध्ये हनुमानजी जेव्हा सीतेच्या शोधासाठी निघाले, त्यांच्या जीवनामध्ये चढ उतार खूप आले, संकट आले, समस्या आले, प्रलोभन पण आले, पण त्यांनी राम भक्ती किंवा सीताचा शोध हे ध्येय ठेवलं होतं आणि सीतेचा शोध सुद्धा लावला. त्यांनी लावल्यानंतर जेव्हा परत हनुमानजी आले आणि आल्यानंतर भगवंताला जेव्हा ही बातमी कळाली ते म्हटले की माझ्याकडे देण्यासारखं काही नाही, तुझ्याकडे एकच वस्तू देण्यासाठी ती म्हणजे आलिंगन. आणि त्या आलिंगनाच्या आशेवर हनुमानजी चिरंजीव पदाला आज पण आहेत. कारण त्या प्रलोभनामध्ये त्या वस्तूमध्ये त्यांनी काही मागितलं नाही. काय मागितलं? भगवंत तुमचं श्रवण कीर्तन मागितलं होतं. तसंच आध्यात्मिक जीवनामध्ये आपली जर क्लिअरिटी असेल की मला भगवत प्राप्ती करायची, मग त्या भगवत प्राप्तीसाठी आपण नाही का या भौतिक जगाच्या कोणत्याही गोष्टीकडे नाही का इकडे तिकडे पळणार नाही. तर जर अध्यात्माचं ध्येय क्लिअर नसेल तर मग भौतिक गोष्टीच्या मागे लागू, मग इथे मान सन्मान, प्रतिष्ठा, पूजा, लाभ या गोष्टीमध्ये अटकून जाईल आणि मग आपला वेळ निघून जाईल, भगवंत आपल्याला भेटणार नाही. म्हणून पहिलं उद्दिष्ट किंवा ध्येय स्पष्ट असलं पाहिजे. दुसरं त्या ध्येयामागचं कारण समजून घेतलं पाहिजे. का बरं मला भगवत प्राप्ती करायची, भगवंताकडे का जायचं, तर समजलं पाहिजे. त्याच्या मागचं मेन कारण आहे की हा जो संसार सागर आहे, ज्या संसारासाठी मी एवढं झकमारी करतोय, जीव तडफड करतोय, एवढं मी मेहनत करतोय, एक दिवस या सगळ्या जगातल्या सगळ्या गोष्टी नश्वर होणार आहे. एकही गोष्ट तुमच्या सोबत येणार नाही.
मी जेव्हा कधी शेतानं जात असतो, आता मध्ये तरी मी माझ्या गावी होतो, 101 आमच्याकडे नंबर म्हणतात, 25 एकर 30 एकर, इकडे तर कमी जमीन, तिकडे मराठवाड्यामध्ये भरपूर जमीन पण पाणी नाही. तर मी ज्या शेतकऱ्यांकडे, ज्या भक्ताकडे थांबलो होतो त्याला बाजूला विचारलं, 100 एकर जमीन मालक करतो. म्हणलं आता तू कुठे गेलेला आहे? म्हणजे ती शेत जागेवर राहते पण त्या जमिनीचा मालक बदलत राहतो. मोठ्या माड्या पाहिले, माड्या म्हणजे खानाचे घर असतात, लाकडाचे खण, माहित नाही ते खणाचे घर आहेत ते पाहिले होते. म्हणलं घराचा मालक गेला कुठे? जागेवर घर आहे, माडी आहे, जागेवर शेत आहे, मळा आहे, बैल जागेवर, सगळं आहे. बायाने जे बोरमाळा पुतळ्याचे माळा घातले ते पण जागेवर आहे. व्यक्ती काय सोबत घेऊन जातो? म्हणून इथं सांगण्याचं मागचं की ह्या जगातल्या सगळ्या गोष्टी नश्वर आहेत आणि पुन्हा जर आपण ह्याच गोष्टीच्या मागे लागलं त्याचं नुकसान काय होईल की पुनरपी जननम पुनरपी मरणम जननी जठरे सैनम, या भौतिक संसारामध्ये वारंवार आपल्याला फसवावं लागणार आहे. आणि दुसरी सगळ्यात महत्वाचं की हा जो संसार सागर आहे, मृत्यू संसार सागर आहे, या जगातल्या सगळ्या गोष्टी मूर्तीच्या रूपात तुमच्याकडून हरण करून घेतल्या नाही. म्हणून त्याच्या मागचं उद्दिष्ट आहे की माझ्या जीवनात वास्तविक सत्य काय हे जर आपल्याला कळालं आणि हे जग आहे ना, जीवन जगायचं आपल्याला, याचा अर्थ हे नाही की आपलं घरदार सोडायचं, ते आपल्याला सुटणार पण नाही, पण त्याच्यामध्ये किती चिटकून राहायचं आणि किती नाही हे आपल्याला कळायला पाहिजे. बऱ्याच वेळा माणसाचं अख्खं आयुष्य निघून जात आहे पोरण बाळामध्ये, नातून पलतूमध्ये, त्यांच्या कर्णामध्ये जातात, पण शेवटी हाताला काहीच येत नाही, भगवत भक्ती भेटत नाही. आणि शेवटी तुम्हाला एवढे हाल येतं. मध्ये तरी मी माझ्या मामाच्या घरी गेलो होतो. म्हणजे मामाकडे 45 एकर जमीन आहे, 2 सुना आहेत. मोठ्या सुनाला नात सुना म्हणजे मामाला नात सुना आलेले, दुसरी सून आहे. म्हणजे जीवनभर ऐश्वर्यशाली जगले आणि शेवटी 5-6 वर्षापासून दोन्ही सुना वेगळं खात आहेत. आणि हे म्हातारे मामाचं वय 75 प्लस आहे, मामीचं 70 प्लस आहे. पण एवढं संपत्ती ऐश्वर्यानंतर मुलांना वाटून दिलं, सून बघतीये, म्हातारीला काम होत नाही, कुबडा आलंय, पण एक सुद्धा नाही का सून किंवा नात सून किंवा मुलगा पाणी सुद्धा द्यायची हिंमत करत नाही. म्हणलं मी एक ऑब्झर्वेशन केलं, जीवनभर या म्हाताऱ्याने ह्या मुलांसाठी नको त्या गोष्टी केल्या, नाते संबंधाला तोडून टाकलं, भाऊ बंदकीला जवळ येऊ दिलं नाही, निस्ता पैसा शेत जमा केलं, हे केलं ते केलं. आणि आता उतरत्या वयामध्ये काय झाले की कोणताही मुलगा नात सून सुद्धा सोबत येत नाही, सोबत नाही का ती एक बाई धुण्या मांडायला लावली ती करते, स्वयंपाक करता सुद्धा येत नाही. म्हणलं काय जीवन आहे? कारण यांच्या जीवनाचा उद्दिष्ट संसाराच्या प्रती सगळं केलं आणि शेवटी काही झालं नाही. जर ते भगवत भक्तीसाठी केलं असतं, कधी जा म्हणलं तीर्थयात्रेला जप करा, नाही केलं. माझं शेत, माझं घर, माझे बैल गाडी, घोडं गाडी याच्यात मागे लागली. आणि आता विचार करतो काय, काहीच नाही. ही जगातील वास्तविक स्थिती आहे. तुम्हाला वाटत नाही माझे पोरग नाही गेले धुरोबाळ आहे, माझी मुलगी म्हणजे मीराबाई आहे, नाही असं नका समजू. या जगातलं नाही का चांगले आपणच करतो, आपण काय करतोय ते दुसऱ्याला आपले पोरं काय वेगळं करणार. स्थिती समजतील तुम्हाला. म्हणून या जगातले त्या मागचं कारण समजून घ्या की बाबांनो, या जगामध्ये थांबण्याचं काय अर्थ नाही. हे नश्वर एक ना एक दिवस सोडायचंय. पण हे करीत असताना कसं राहायचं, जसं तुकाराम महाराज म्हणतात, चिखलामध्ये कमळ राहते, कमळ चिखलाशी कमळ येऊ शकत नाही, त्याचं जीवन त्याच्यामध्ये. पण ते कमळ चिखलामध्ये राहून ते कमळ भगवंताला अर्पण करतात. त्याच प्रकारे संसारूपी चिखलामध्ये राहा, पण आपलं चित्त, आपलं कार्य, आपलं मुख भगवंताच्या सेवेमध्ये संलग्न झालं पाहिजे. तेव्हा जीवनाची परमसिद्धी आपल्याला प्राप्त होऊन जाईल. म्हणून त्यामागचं कारण आहे. आणि इथे दुःखाला आश्वासन, इथं सुख कधी भेटू शकत नाही. केवळ आपल्याला दुःख, समस्या आणि संकटच येणार आहे. तुम्ही देवदेव करा, नका करू, तुम्ही ह्या बाबाच्या मागा लागा, त्या बाईच्या मागा लागा, वृत्त कैवल्य करा, या जगातल्या दुःखातून कोणी मुक्त होऊ शकत नाही. हे परमानंट ठप्पा लावला भगवंताने गीतेमध्ये, दुःखालम आशाश्वतम. हे मागचं त्याचं कारण आहे. म्हणून या संसारात न राहता भौतिक जगातून आपल्याला कुठे जायचं, आध्यात्मिक जागा जायचं, म्हणजे याचं दुसरं कारण दिलंय. मग आता तिसरं गोष्टी आहे, ते ध्येय साध्य करण्यासाठी योग्य व्यक्तीच्या संपर्कात राहा. ठीक आहे, मला नाही का पहिलं काय ध्येय पण क्लिअर आहे, या जगाची स्थिती पण कळाली, आता मी त्याला कसं प्राप्त करायचं. तिसरा प्रश्न,
जो व्यक्ती त्या संपर्कामध्ये ज्या कार्यामध्ये संलग्न आहे त्या गोष्टीचा त्या व्यक्तीचा तुम्ही काय करा सान्निध्यात राहा. आणि त्याच्यामध्ये विशेष करून गुरुकडे जा. गुरु असं नाही की चला आज मी एका दहावीच्या कार्यक्रमाला वर्ष श्राद्धाच्या कार्यक्रमाला गेलो, तो म्हटला अहो माझे गुरु केलेले माझे केलेले. मग त्याने काय सांगितलं, काय नाही, मी त्यांना गुरु म्हटलं, त्याने मला शिष्य म्हटलंय आणि ते माझ्या घरी यायचं असेल तर त्यांना दक्षिण द्यावं लागतंय. ते घरी येतात आणि गुरुपौर्णिमा असते तेव्हा येतात, मी त्यांना दक्षिण देतो. आणि गुरुचं काम नाहीये की दक्षिणा जमा करणं, शिष्यानं ठीक आहे त्याची सेवा करणं, दक्षिणा देणं ठीक आहे, पण गुरुचं काम आहे शिष्याला चेलेला भगवत सेवेत लावणं. आणि चेलेचं काम आहे जे गुरुनं सांगितलंय ते पालन करणं. बरेच जण गुरुला मानतात पण गुरुनं सांगितलेलं मानत नाहीत. म्हणजे गुरु सांगतात त्याला मानतात, त्याच्या फोटो पण ठेवतात, आरती पण करतात, पूजा पण करतात, पण त्याने सांगितलं ते पालन करत नाही. म्हणून अशा व्यक्तीच्या शोधात राहा की जे प्रामाणिक. म्हणून भगवंत एक म्हणतात अरे गुरु करायची काय गरज आहे, पण भगवंत स्वतः गीतेमध्ये सांगतात तदिपती प्रणेपातेन परिप्रश्नेने सेवया उपदेशते ज्ञान ज्ञानीने तत्वदर्शन. गुरुकडे जा. मग गुरु कोण येतात? गुरु 4 प्रकारचे गुरु असतात. एक म्हणजे पथप्रदर्शक गुरु, कोणतरी सांगते जाऊ बरं सत्संग कार्यक्रम होतो इथं. दुसरा आहे शिष्य गुरु, जो तुम्हाला ज्ञान देत असतो. तुमची चेतना भौतिक संसारात पडत असते, त्या चेतनेला वारंवार बघा, ही चेतना आहे ना पाण्यासारखी, वरतून खाली यायला टाइम लागत नाही, पण पाणी खालून वरती नेण्यासाठी खूप कठीण असतं. तसं चेतनेला वरतून खाली यायला वेळच लागत नाही, पण खालून वरती नेण्यासाठी खूप कठीण करावं लागतं. आठवड्याचा सत्संग घ्यावा लागतं. पण आपली चेतना एवढी हे झालेली आहे की ती भगवत भक्तीच्या कमी अट्रॅक्ट करते, पण भौतिक संसाराच्या गोष्टी लगेच अट्रॅक्ट करते. तुमचा अनुभव असेल या संसारामध्ये भगवंताचं तुम्हाला सांगा जप करा, ग्रंथ वाचा, सत्संगाला तेवढं कॅप्चर नाही करा, पण तेच मनोरंजनाचं काम, गप्पा असेल, राजकारणाचं, समाजकारण असेल, भावबंदी असेल, तर तिथं आपलं मन लगेच ओढले जाते. कारण तुमची चेतना भौतिक असल्यामुळे भौतिक गोष्टीच्या प्रती आकर्षित होती. पण आध्यात्मिक चेतना असेल तर आध्यात्मिक ठिकाणी चेतना विकसित होऊ शकेल. जसं लोचिंबक आहे, लोचिंबक लोखंडाच्या बाजूला ठेवा आणि दगडाच्या बाजूला ठेवा. लोचिंबक काय करते, त्याचं स्वाभाविक आकर्षण दगडाकडे नसणार आहे, तर कोणाकडे असणार आहे? लोखंडाचं. पण त्या लोखंडाला गंज चढलेला असेल तर जवळ सुद्धा जात नाही. तसंच आत्मा हा परमचेतना आहे. आत्मा आहे ना तो शुद्ध आहे, पण भौतिक जगाचं त्याला आवरण हटल्यामुळं तो काय करतोय, भगवंताकडे आकर्षित होण्याच्या ऐवजी भौतिक संसाराच्या प्रती आकर्षित होतो. का बरं होतो? कारण त्याचा भगवंताच्या प्रती जे असलेलं गंज चढलेला आहे, तो गंज जोपर्यंत आपण काढत नाही तोपर्यंत आपण ते भगवंताला प्राप्त करू शकत नाही. म्हणून त्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, प्रत्येक व्यक्तींना आपल्याला आपल्या ध्येय साध्य करण्यासाठी योग्य व्यक्तीच्या संपर्कात राहिलं पाहिजे. आणि योग्य व्यक्तीच्या संपर्कात राहू तेव्हा आपल्याला परम उद्दिष्ट प्राप्त होईल. अन्यथा ते ध्येय आपल्याला कधीच प्राप्त होणार नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये भौतिक गोष्टी उपलब्ध करून देण्यापेक्षा आध्यात्मिक गुरु आपल्या सोबत ठेवला पाहिजे की तो वारंवार या भौतिक संसारातल्या गोष्टी सांगून भगवंताकडे आपल्याला कसं जाता येईल याचं तो ज्ञान देत असतो. म्हणून इथं तिसरी गोष्ट काय की योग्य व्यक्तीच्या संपर्कात राहिलं पाहिजे. म्हणून हा वारंवार जो सत्संग कार्यक्रम होतोय तो कशाला सत्संग या शब्दाचा अर्थ काय? सत स्वभावाच्या लोकांसोबत राहणे. 3 संघ असतात, एक सत्संग, असत्संग आणि सत्संग. असत्संग म्हणजे भौतिक लोकांचा संघ, संघ हे म्हणजे भौतिकवादाचा संघ. दुसरा संघ काय, जे पुण्यवान लोक असतात. आणि सत्संग म्हणजे सत्याची वाणी किंवा भगवंताकडे घेऊन जाणार आहे अशा लोकांच्या संघामध्ये राहिलं पाहिजे. म्हणून इथं आचार्य आपल्याला सांगतात की त्या गुरुकडे जाऊन ते ज्ञान घेतलं पाहिजे. गुरु तुमच्या भौतिक इच्छा पूर्ण करण्यासाठी नसते किंवा तुम्ही गुरुकडे जाऊन भौतिक इच्छा मागितलं नाही पाहिजे. त्याच्याकडे जाऊन एकच म्हटलं पाहिजे की मी भगवंताला कसं प्राप्त केलं पाहिजे. आणि याचं सुंदर उदाहरण आहे ध्रुव महाराजांचं. की ध्रुव महाराज गेले, त्याने मग एकच प्रश्न विचारला. नारद मुनी म्हटले अरे सोडून दे, राग असतो, या गोष्टीत न पडलेलं बरं. ते मग ध्रुव महाराज म्हटले तुम्हाला भगवंताकडे घेऊन जात असेल, काही मार्गदर्शन करत असेल तर सांगा, नाही माझ्या रस्त्याच्या बाजूला व्हा. असं शिष्याचं काम पाहिजे. पण कलियुगातले चेले तसे, गुरु तसेच असल्यामुळं गडबड गोंधळ आहे. तर त्यासाठी चौथी गोष्ट आहे की योग्य व्यक्ती. चौथी गोष्ट आहे, मग आता ते जर गुरुनं सांगितलंय
तर चौथी गोष्ट आहे, ते ध्येय साध्य करण्यासाठी सविस्तर योजना केल्या पाहिजे भक्ती मार्गामध्ये. कशा सविस्तर योजना केल्या पाहिजे? ठीक आहे, माझं ध्येय मला क्लिअर आहे, या भौतिक संसाराची गोष्ट कळली, त्या गुरु कोण कळालं, मग त्या गुरुनं सांगितलेले ते उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी काय काय केलं पाहिजे. तर आचार्य सांगतात की श्रवण कीर्तनामध्ये आपण सातत्यानं ठेवलं पाहिजे. विशेष करून सत्संग सेवा केलं पाहिजे, सत्संगामध्ये आलं पाहिजे वारंवार. त्याच्यानंतर स्वाध्याय करता आला पाहिजे. स्वाध्याय म्हणजे स्वाध्ययन, ग्रंथ वाचताना नुसतं ग्रंथ वाचू नका, की त्या ग्रंथाच्या जेव्हा तुम्ही श्लोक वाचतात तर तुम्हाला भगवंताचा अनुभव झाला पाहिजे. जेव्हा तुम्ही तात्पर्य वाचतात तेव्हा तात्पर्य वाचताना तुम्हाला प्रभुपादाचा अनुभव झाला पाहिजे. आणि मग स्वाध्यायातून तुम्ही हळूहळू तुम्हाला भौतिक संसाराची स्थिती आणि आपली स्वतःची कळण, याला स्वाध्याय म्हणतात. स्वाध्याय म्हणजे असं नाही की चला लावून नाही, स्व अध्ययन करणं ग्रंथाचं, आणि त्या ग्रंथाला आपल्या व्यक्तिगत अनुभव करणं, याला म्हणतात स्वाध्याय. तिसरं आहे सदाचार. आपल्या व्यवहारामध्ये, आपल्या वागण्यामध्ये, आपल्या बोलण्यामध्ये भक्ती करत असताना सदाचाराचं पालन केलं पाहिजे. आपल्या खानपिन राहणीमानामध्ये सदाचार पालन केलं पाहिजे. आणि सगळ्यात शेवटी गोष्ट आहे साधना. साधना म्हणजे नित्य नियमाने सकाळी उठून आपण भगवंताचा जप केला पाहिजे किंवा हरिनामाचा जप केला पाहिजे. जोपर्यंत आपण हरिनामाचा जप ध्यानपूर्वक नाही करणार तोपर्यंत आपली चेतना कधी शुद्ध होणार. तुम्ही सत्संगाला येता, अटेंडन्स म्हणून तुम्ही अटेंड करून जाता, पण खरंच तुम्ही स्वतः एकांतात बसल्यानंतर तुम्हाला कोण्या गोष्टीचा विचार होतो याच्यावर कळते की तुमच्या साधण्याचा स्तर काय. तुम्ही जप करत असेल तर दिवसभर तुम्हाला भगवंत तुमच्या मनामध्ये राहते, पण तुम्ही जप ध्यानपूर्वक नसाल वरचीवर तर तुम्हाला भौतिक संसाराचाच विचार येईल. म्हणून इथे आपल्याला साधना करणं खूप महत्वाचं आहे. आणि ती साधना चांगली झाली तर तुम्ही सेवा चांगली करता. सेवा कोणती? ही जी भक्ती मार्ग आहे, भक्ती या शब्दाचा अर्थ सेवा करणे. भक्ती या शब्दाचा अर्थ काय? सेवा करणं. की भगवंत माझे, भक्त माझे आणि मी भगवंताचा आणि भक्ताचा आहे. तिथे कोणता हेतू किंवा कोणते अपेक्षा न ठेवता आपण जेव्हा सेवा करू त्या सेवेमुळे प्रेम वाढेल आणि प्रेमामुळे सेवा होऊ शकेल. तर त्याच प्रकारे भगवंताच्या प्रती प्रेम विकसित करण्याचं एकमेव माध्यम म्हणजे सेवा केली पाहिजे. तिथं अहंकार, तुमचं पोस्ट पोझिशन, ज्ञानी आज्ञानी रूप गुण न बघता आपण निस्वार्थपणे सेवा केली पाहिजे. सेवा करताना लोकांनी मला पाहावं हे दृष्टिकोन कधीच नसला पाहिजे. माझ्या सेवेला भगवंताने पाहावं हा दृष्टिकोन आपल्या जीवनामध्ये असला पाहिजे. आणि जेव्हा आपण असं करू तर त्या सेवेचं फळ आपल्याला भेटेल. आणि म्हणून इथे सविस्तर योजना केले पाहिजे. विशेष करून ग्रस्त धर्मामध्ये आर्थिक नियोजन असलं पाहिजे. काय असलं पाहिजे ते सविस्तर योजना? मला एवढ्या वर्ष काम करायचं आणि एवढे वर्ष झाल्यानंतर मी माझं जीवन रिटायरमेंट घेऊन, रिटायरमेंट नोकरीचं नाही, ग्रह कार्यामधून मुलांना जिम्मेदारी द्यायचं आणि नंतर हरिहरी करायचं. मी माझे भागवत वाचेन, श्रीमद भागवतम, रामायण, महाभारत जास्त जप करेन, तीर्थयात्रेला जाईन. तो वेळ आणि मी आणि माझं भगवंत. नाही तर आपलं काय होत आहे, माणसाचं वय वाढतं पण वैराग्य नाही वाढत. वाक्य ध्यानात ठेवा, वय वाढतंय पण वैराग्य वाढत नाही. उलट आपण जसं जसं वय वाढतं तसं तसं आपल्या आध्यात्मिक आसक्ती मुलांच्या प्रती, नातवांच्या प्रती, नातेवाईकांच्या प्रती चिटकत राहतो. गोचडासारखं. गोचिड माहित ना, काशामध्ये चिटकलेला असतो गाईच्या, बैलाच्या, कुत्र्यांच्या जवळ राहतात पण त्याचं तसं आपलं चिटकायचं कमी करा आणि हळूहळू भगवंताला चिटकण्याचा प्रयत्न करा. आसक्तीपासून अनासक्तीकडे जायचं, भौतिक संसारापासून आध्यात्मिक संसाराकडे जाण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. नाही तर खरं सांगतो काही या जगात तुमच्या हाताला काहीच येणार नाही. वेळ खूप कमी आहे पण कमी वेळामध्ये जास्त गोष्टी आपल्याला प्राप्त करायचे. म्हणून इथे की ते ध्येय साध्य करण्यासाठी व्यवस्थित नियोजन असला पाहिजे आपल्या जीवनामध्ये. नाही बाबा एवढं झालं आता मी माझे ते 3 गोष्टी ठेवल्या पाहिजे. शारीरिक स्वास्थ्य ठेवलं पाहिजे, परिवाराला वेळ दिला पाहिजे आणि आध्यात्मिक प्रगती केली पाहिजे. या 3 गोष्टी केल्या तर ते साध्य होईल. आणि सगळ्यात शेवटची 5वी गोष्ट आहे म्हणजे काही गोष्टीपासून दूर राहा, त्या ध्येयाकडे आपल्याला बाधा आणणार आहे. तर 4 गोष्टी कोणत्या? ABCD किंवा 4 नियम. मांसाहार नाही करायचा, मांसाहारामध्ये कांदा लसण वर्जन. नशापान, नशापान मध्ये विडी, सिगरेट, तंबाखू,
चहा, कॉफी, त्याच्यानंतर कोको कोला, बिस्किट, कोको, काही आपलं चॉकलेट सुद्धा ते खायचं नाही, ते भरतीला बाद आहे. दुसरं पहिलं काय नशापान, दुसरं मांसाहार, तिसरं जुगार, कोणत्याही प्रकारचा सट्टा जुगार नाही खेळायचा. आमच्या मंदिरामध्ये एक व्यक्ती होता, भारत पेट्रोलमध्ये, मागे मी एकदा प्रवचनामध्ये उतारलं दिलं होतं. एवढा वेळा होता तो, शेअर मार्केटमध्ये 75 लाख रुपये गमून बसला. किती? 75. त्या दिवशी माझे प्रभूजी होते वाटते, माताजी प्रभूजी, तुमच्या समोर तू व्यक्ती आला होता, तुम्हाला प्रभूजी आणखी ट्राय करू का? मला आहे ते विकून टाकशील. माणसाला लोभ होते. त्यामुळं कम खाव गम खाव, जास्त लोभाच्या पायी फसून नका. आता मध्यंतरी ते मुंबईला एक घटना झाली की तुम्हाला कमी पैशामध्ये डबल भेटायचं. कोणतं टोरस, काय टेरस, स्टोरेज काय वाट लावली लोकांची, बाप रे. 500 का 1,500 कोटी घेऊन पळाले, फरार झाले. आता पोलीस लोकांनी सोनं घातलं, पैसे कोणी 10-10 लाख, कोणी घर विकून लावलं, भाऊला दूध गेलं, तूप गेलं, हाती आलं झोपाटणं. बस आता हरे हरे करीत घंटे वाजून बसा. तसं नाही, आपल्याला कमी ठेवायचं, कमी ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करायचं. काही लोभ नको, जास्त लोभ पाहिजे सगळं काही गमवून बसतात. कितीतरी या गडबड गोंधळ आहे. म्हणून समाजाच्या गोष्टी पाहून राहून आपण सावध झालं पाहिजे. असं नाही, भगवंता मी भक्ती करतो ना, माझा तुझ्यावर विश्वास आहे. भगवंत म्हणतात ठीक आहे विश्वास आहे, पण यावर एक तुझं आहे, तुझी अक्कल थोडी लाव जरा ठिकाणावर. तर यावारिक राहिलं पाहिजे, आणि यावारिक पाहून, परिस्थिती पाहून आपण आपल्या जीवनाचे निर्णय घेतले पाहिजे. तर सगळ्यात महत्वाचं लोभ. आणि चौथी गोष्ट आहे अवैध संघ, स्त्री पुरुष, हे टाळलं पाहिजे. आणि नित्य नेमानं आपण जे काही हरिनामाचं व्रत घेतलेलं आहे, जे दीक्षित आहे त्याने 16 माळा केल्या पाहिजे, जे नाही त्यांनी जे काही नियम करतात, 4 माळा, 5 माळा, 10 माळा, 8 माळा, जे तुम्हाला जमतंय एवढ्या मोठ्या क्राऊडमध्ये, तर तुम्हाला तुमच्या लेवलला हळूहळू तुम्ही वाढवायचं. नोटा वाढता ही सगळ्याची इच्छा असते. सॅलरी वाढवा माहिती ना, इच्छा होती ना, माझं दरवर्षी काय हो इन्क्रीमेंट व्हावं सॅलरीमध्ये. मग साधनेमध्ये, भक्तीमध्ये असं आपलं वाटत नाही का, दर ते 2-3 महिन्यांपूर्वी मी 2 माळा करतो, आज भगवद्गीता वाचायला चालू करतो. भौतिक गोष्टी वाढण्यासाठी मरमर करतात आणि भगवंत प्राप्तीसाठी काहीच करत नाहीत राव. हे का बरं होत नाही? कारण ध्येय क्लिअर नसल्यामुळे गडबड गोंधळ आहे. आणि म्हणून हे करा. आणि दुसरे ABCD फॉलो करा. ABCD म्हणजे रेग्युलर, A फॉर असोसिएशन, नेहमी भक्ताच्या संघामध्ये राहा. A झालं तर B फॉर बुक्स, ग्रंथ वाचा, भगवद्गीता. निश्चित लाल कपड्यामध्ये गुंडाळून नका ठेवू, जशी आहे तशी. आता मी माझ्या गावी गेलो होतो, आमच्या अरण्य पुरुषोत्तम प्रभू तिथे, ते शेतामध्ये पाणी बारा देता देता चैतन्य शिक्षा अमृत नाही का पुस्तक वाचत होते. जप कसे करत, पाणी लावायचे, एक्स्ट्रा जप करायचे आंब्याच्या झाडाखाली बसून, उसाला बी आणि गव्हाला पण पाणी देत होते. ते म्हणजे प्रभूजी मी 2 पुस्तकं 2 मळ्यामध्ये ठेवले, 2 ठिकाणी त्याचे 2 मळे, आणि त्या पत्र्यात शेड केलेले मळ्यामध्ये तिथं भगवद्गीता ठेवलेली लाल कपड्यामध्ये, आपल्या कपड्यामध्ये पिशीमध्ये एक जप माळ ठेवलेली. म्हणले प्रभूजी मी जर जप माळ विसरलो तर ह्या माळ्यात आले की तिथं जप करत बसतो, जाताना ही माळ इथे ठेवतो, आणि तिथं भगवद्गीता ठेवलेली. जेव्हा वेळ भेटला पाणी देताना, कारण 2-4 वाफे लावतो, तोपर्यंत माझे कमी अर्धा तास भगवद्गीता वाचून होती. आणि खूपच वेळ नसेल तर कानाला फोन लावून प्रवचन ऐकतो. 1 मिनिट व्यक्ती सुद्धा तो वेस्ट करत नाही. ते म्हणजे प्रभूजी मंदिरात राहतात, मी एक शेतकरी, माझी चेतना, पण इथं मळ्यामध्ये याच्या त्याच्या गप्पा ठप्पा ठोकण्यापेक्षा मी माझं पुस्तक वाचत होतो. मला खूप आवडलं त्या व्यक्तीचं. आणि 2 मळ्यामध्ये म्हणजे घरी पिशवी जप माळा आणि 2 मळ्यामध्ये 2 बीडी बॅग. माताजी जाताना नाही का डोक्यावर याचं जेवणाचं टोपलं, कमरेवर नाही कळशी पाण्यासाठी, आणि एखादा बीडी बॅग. कमीत कमी तिथे 40-50 असे लेडीज आहेत. शेताना नाही का जेव्हा तुम्ही निंदायला जात असाल, निंदा करायला निंदायला, तर ते जाताना जप करीत जातात, एकही गप्पा मारत नाही. सगळ्या शेतकरी परिवार मोठ्या घरात, आणि येताना सुद्धा आणि तिलक लावून जातात बरं. त्या टोटल खेडेगावच्या लाजत नाही. आपण सत्संग येऊन सुद्धा तिलक लावत नाही, कारण आपल्याला लाज वाटते. पण तिथे ते लाजत नाही, जप करतात. आणि एकूण एका बसलं ना, तिथला मी एक टू झेड पाहिलं, तो जय भीम असो, मुस्लिम असो, कोणत्या जातीचा धर्माचा असो, ते प्रत्येक जण एकूण एकाला हरे कृष्ण म्हणतात. मुस्लिम स्वतःला पाहिले दाढ्या धडे लोक,
हो हरे कृष्ण चालले का? हो चालत. कारण त्यांनी व्यवहारच असा ठेवलेला आहे की प्रत्येक गावातले लोक त्यांना नाही का आदरार्थी हरे कृष्ण म्हणतात. लोकांना तुमच्या चारित्र्यातून व्यवहारातून तुम्ही लोकांना कल्टिवेट करू शकता. बळजबरी तुम्ही नाही करू शकत लोकांना. आणि त्याच गावामध्ये रोज सत्संगामध्ये तुम्हाला विश्वास येणार नाही, त्यांच्या सत्संगाला रोज संध्याकाळी 60-70 लोक असतात खेडेगावचे. आणि जेव्हा फेस्टिवल असेल तर 200 लोक येतात. आणि त्या बाया दिवसभर थकलेल्या असतात. 8 वाजता येतात, 8:30ला नाही का 8:15ला 8च्या पहिले त्यांचे जेवण झालेले असतात. 8 ते 8:30 गौर आरती घेतात, नरसिंह आरती घेतात. आणि 8:30ला प्रवचन चालू होते ते किती वाजेपर्यंत? 9:30 पर्यंत. 9:15 9:30ला हातात प्रसाद दिले जातात. आणि प्रसाद कोणता? कोणी खडी साखर आणतंय, कोणी शेंगदाण्याचं कूट करून आणतंय, कोणी खोबऱ्याचे तुकडे करून आणतंय, कोणी कुठून गेले तर केळ्याचे 2-4 डझन घेऊन येतात, ते केळ्याचे 3-4 तुकडे करतात आणि ते प्रसाद म्हणून वाटतात. आपल्यासारखं भंडाऱ्याचा कार्यक्रम नसतो तिथं. आणि जाताना ते घेतात, एवढा आनंद त्यांना. आणि शेवटी संकीर्तन काय, एक साईडला मधून कोणतरी अर्धा वाट वाजवतं, अर्धा करतात आणि त्याच्यात ते आनंद घेतात. आणि रोज सकाळी मंगल आरती, 6ची मंगल आरती असते. त्या मंगल आरतीला कमी कमी 15 ते 16 लेडीज असतात आणि त्याच्यानंतर 3-4 जेंट्स असतात. ते म्हणजे रोज आम्ही रोज 11 वाजता झोपतो, सकाळी 4:30ला उठतो. 4:30ला उठून आंघोळ करून 5 वाजता 5 ते 6 पर्यंत आमच्या 8-9 माळा होतात. 8-9 माळा झाल्या की आम्ही मंगल आरतीला येतो. मंगल आरती आमची 20 मिनिटाची असते, 15 ते 20 मिनिटाची. त्याच्यानंतर राहिलेल्या 7 वाजेपर्यंत माळा करतो, म्हणजे कमी कमी 12, 13, 14 माळा होतात. आम्ही घरी जातो, स्वयंपाक करतो. प्रभूजी लोक असेल तर धार काढायला जातात दुधाची, शेतात नाही का शेण काढायला, नवीन चारा टाकायला, पाणी पाजायला सकाळी जातात. तोपर्यंत येऊस्तर नाश्ता होऊस्तर येऊन आंघोळ करतात, फ्रेश होतात किंवा आंघोळ करून जातात फ्रेश होऊन, पुन्हा राहिल्याच्याला जप करतात. 8-9 वाजता सगळेजण शेतामध्ये गावात एक चिट पाकरून असते. आणि संध्याकाळी आल्यानंतर जेवायचं, प्रवचन अटेंड करायचं, पुन्हा दिनचर्या त्यांच्या जीवनामध्ये. आणि सगळे म्हातारे लोक नाही, यंग कपल, त्याचे म्हातारे पण कोतात का? त्यांनी ती सवय लावली, त्यांचं उद्देश क्लिअर आहे. असं नाही की आपल्याकडे सत्संग होतो तिथं काही नाही. त्यांना जे कोणी येते ब्रह्मचारी त्यांना वर्षातून पाहायला भेटतो, त्यांना असं वाटतं अरे बाप रे, आज तर आम्हाला खूप ऐकाय चांगलं भेटणार. आणि ते प्रभूजी आनंदी प्रसिद्ध एक श्लोकला एक लाईन वाचताना ते विस्तृत वर्णन करतात. म्हणजे सांगण्याचा मुद्दा असा आहे की त्या लोकांनी आपल्या सवय लावून घेतलेली, ती संस्कार लावले आणि त्या चेतनेमध्ये राहत. ते कोणी असे गाव गप्पा मारत नाही, कारण उद्दिष्ट क्लिअर आहे. आणि सगळ्यात शेवटी महत्वाचं की 16 माळा ABCD, C फॉर चॅन्टिंग आणि D फॉर डाएट. भगवंताला शक्यतो भगवंताला भोग लावून खा. ह्या 4 गोष्टी केल्या तर आपोआप त्या ध्येयाकडे जाऊ. आणि शेवटचा मुद्दा आहे की सगळ्यात महत्वाची गोष्ट, 3 गोष्टीवर विश्वास ठेवा म्हणजे ध्येय प्राप्त होईल. त्याला म्हणतात गुरु, साधू आणि शास्त्र. की जे गुरु सांगतात त्या गुरुच्या वाणीवर विश्वास ठेवा. त्या व्यक्तीवर पेक्षा त्या व्यक्तीच्या वाणीवर विश्वास ठेवा. दुसरं, बरं हे कोणी केलं तर गुरु कोणाच्या आधारावर सांगतात? शास्त्र म्हणते जे तुकाराम महाराज म्हणतात, गीता भागवत करते श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. गीता भागवताचं श्रवण केलं पाहिजे. आणि हे गुरु आणि शास्त्र सोबत राहिलं तर साधू म्हणजे पूर्ववर्ती आचार्य. जर तुकाराम महाराज आहेत, श्रील प्रभुपाद आहेत, मध्वाचार्य आहेत, ब्राह्मणाचार्य, शंकराचार्य आहेत, यांच्या वाणीवर विश्वास ठेवून त्यांनी ह्या लोकांनी त्यांच्या जीवनात भगवत प्राप्ती केलेली. त्यांनी काही वेगळं नाही केलेलं आहे, तीच गोष्ट केलेली आहे. याच्या पहिले त्यांना ते फळ प्राप्त झालेले. तेच आपल्या जीवनामध्ये या 3 गोष्टीवर विश्वास ठेवायचं. आणि ह्या 3 गोष्टीवर आपण विश्वास ठेवलं, जे आपलं ध्येय पहिलं की तुमचे ध्येय भगवत प्राप्ती तुम्हाला ह्या जीवनामध्येच प्राप्त होईल. त्यासाठी संन्यास घेण्याची गरज नाही, ब्रह्मचर्य राहण्याची गरज नाही. स्थाने स्थिता बलस्थिता, तुम्ही ज्या ठिकाणी राहा त्या ठिकाणी राहून भगवंताची भक्ती करा. आणि जेव्हा तुम्ही हे करता तर तुमच्या गाडीचा स्पीड वाढला पाहिजे. माळांमध्ये स्पीड नुसतं वाढण्यामध्ये नाही तर क्वांटिटीपेक्षा क्वालिटी माळा जप झाला पाहिजे, ग्रंथाचं वाढलं पाहिजे, सत्संग कार्यक्रम कधी चुकवला ना पाहिजे. आणि आपल्या घरामध्ये, आपल्या कार्यामध्ये, आपल्या वाणीमध्ये सम्यपणा येऊन भगवत चिंतनाचं आपण जास्त स्मरण करून आपलं जे ध्येय आहे ते आपण प्राप्त केलं पाहिजे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. ग्रंथराज श्रीमद भगवता की जय. जगद्गुरु श्री प्रभुपाद की जय. काय गौर प्रेमानंदे. हरे हरे.
तुम्हाला काही प्रश्न, टीका, टिप्पणी, जिज्ञासा असेल